श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश ज्याच्यासमोर आला आहे त्याने तो संदेश दुर्लक्ष न करता संपूर्ण शेवटपर्यंत ऐका. ते आज मागतील ती इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतील आणि हा चमत्कार लवकरच तुमच्यासोबत घडणार आहे. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत ऐका. त्यासोबत या स्वामी संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा. आणि जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. प्रेम करायचं असेल ना तर अक्कलकोटच्या महाराजांवर करा. विश्वास ठेवा, आयुष्य बदलून जाईल. खचून जाऊ नकोस. वाईट दिवस हे आहे तसेच कधीच राहत नाही, ते बदलतात. त्यामुळे तू काळजी करू नकोस. फक्त थोडा संयम ठेव. सगळे तुझ्या मनासारखे होणार आहे. माझे स्वामी म्हणतात जे विधी लिखित आहे ते होणारच. तू काळजी करू नको. जे उशिरा मिळतं ते सर्वोत्तम असतं. त्यामुळे संयम ठेव. माणुसकी ही परमेश्वरी सेवा करण्याची पहिली पायरी आहे. ती पायरी जर आपण चढली तर परमेश्वर नक्कीच आपल्याला सोबत आहे. एवढं नक्की. स्वामी सांगतात माणूस पाप स्वतः करतो आणि ते धुण्यासाठी गंगा नदीत जातो. मग तो नक्की कोणाला वेड्यात काढतो, स्वतःला का गंगा नदीला का देवाला, हे त्यालाच माहिती. कधी अडल्यानडल्याची हाक जर तुमच्यापर्यंत पोचत असेल तर ईश्वराचे आभार माना. कारण तो ईश्वर असतानाही इतरांच्या मदतीसाठी तुमची निवड करत आहे. आयुष्यात कोणासोबत कितीही चांगले वागा, आपण नेहमी कुठेतरी कमी पडतो. कारण लोकांना फक्त आपल्या चुका दिसतात, आपण लावलेला जीव नाही. आयुष्यात चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी कायम सोबत असावी, म्हणजे पडणारे पुढचे पाऊल चुकत नाही. स्वामी सांगतात की कुणाच्या वाईट विचाराने काहीच वाईट होणार नाही. कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. स्वामी सांगतात दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही हे नक्की. लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका. कारण कर्माची फळे एक दिवस भोगावी लागतात. स्वामी सांगतात या कलियुगात जेवढा मोठा एखाद्यावर तुम्ही विश्वास ठेवाल तेवढा मोठा धोका तुम्हाला भेटणार. मग तुम्ही कितीही चांगले असाल किंवा वाईट असाल. मला कुणाला चांगलं पण बोलायचं नाही आणि वाईट पण बोलायचं नाही. फक्त देवा ज्यांनी मला जे दिलंय ना तेच त्यांना दुप्पट करून दे. कधीच खचून जायचं नाही. कारण दिवस काळ वेळ बदलतात. फक्त असावा लागतो तो थोडा संयम. आयुष्यात जेवढं जास्त दुःख असतं तेवढंच जास्त अनुभव मिळतात. आयुष्य चिंतामुक्त करणारा चेहरा म्हणजेच माझी स्वामी माऊली. लवकर हार मानू नका. स्वामींच्या योजना नेहमीच आपल्या अपेक्षापेक्षा मोठ्या असतात. स्वामींवर श्रद्धा असेल तर आत्ताच आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कितीही संकटे येऊ द्या, चिंता करू नका. स्वामी तुमचा हात कधीच सोडणार नाहीत. ते सदैव तुमच्या सोबत असतील. आयुष्यात प्रामाणिक नक्कीच राहायला पाहिजे, पण स्वतःला त्रास आणि मनस्ताप होईल इतकं पण नाही. कोणाकोणाची इच्छा आहे अक्कलकोटला जाण्याची व स्वामी आईला भेटण्याची, त्यांनी आत्ताच आपल्या इच्छा कमेंट बॉक्समध्ये व्यक्त कराव्या. कशाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली
कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. अनुभव मोफत मिळत नसतो. त्यासाठी वेळ, कधी पैसे तर कधी आयुष्य खर्च करावं लागतं. मस्करी करणं आणि मन दुखावणं यात फरक असतो. याची काही लोकांना वेळीच जाणीव करून देणं गरजेचं असतं. रागात बोललेलं एक शब्द इतका विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवून टाकतो. प्रवास आयुष्यातला न थांबणारा अविस्मरणीय अनुभव असतो. तो इच्छा नसली तरी करावाच लागतो. चांगले विचार बाळगायला कोणतीही मर्यादा नसते. म्हणून सकारात्मक विचारांची उंची वाढवा, आपले ध्येय गाठा. आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो की त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही. परमेश्वराकडून मनासारखं नाही मिळालं म्हणून नाराज होऊ नका, कारण तो असं कधीच देणार नाही जे तुम्हाला चांगलं दिसतं, पण तो तेच देणार जे तुमच्यासाठी कायमस्वरूपी चांगलं असतं. माणसाने काय कमावलं याची यादी इतरांजवळ असली तरी आपण काय गमावलं आहे याची यादी मात्र त्याची जवळ कधीच नसते. रोज रोज मरता मरता मी एक दिवस जगणं शिकलो. प्रत्येक येणाऱ्या गोष्टीकडे बारकाईने बघून शिकलो. फरक नाही पडत कोणाचाच. अपेक्षा सगळी संपली आहे. जाणाऱ्याने जा रे, हरकत नाही. माझी दिशा वेगळी झाली आहे. नको कोणाच्या भरवशावर, स्वतःमध्ये खुश राहीन. थकलो जगून दुसऱ्यांसाठी, आता स्वतःसाठी श्वास घेईन. लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करू नका. लोक तुमच्या तेराव्याला सुद्धा म्हणतील ऊन जास्त आहे, मठ्ठा ठेवायला पाहिजे होता. लोकांना तुमच्या यशाचे कौतुक कधीच नसते. जर तुमच्या यशामुळे त्यांचा फायदा होणार असेल तरच ते तुमचे कौतुक करतात, हे नक्की. ज्ञान म्हणजे आपण काय करू शकतो याचे भान, आणि भान म्हणजे आपण कधी काय करू नये याचे ज्ञान. तुमच्या वाईट काळात लोकांनी तुमच्यासोबत उभं राहावं अशी तुमची अपेक्षा असेल तर तुमच्या चांगल्या काळात त्यांना जपायला शिका. लहानपणी पुस्तकात वाचलं होतं की पहिले माणसं जनावर होती. आत्तासुद्धा पेपर वाचल्यावर असं वाटतंय की माणूस अजून जनावरच आहे. इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचं आहे. म्हणून कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकी मोल हे पैशापेक्षा खूप जास्त महत्त्वाचं असतं. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अंदाज येत नाही, पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एका मागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींची तसंच असतं. अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे, फक्त थोडे प्रॉब्लेम येतील, दुःख येतील, पण ते सगळ्यांसोबत होतं असेल, कारण हेच तर आयुष्य आहे ना. जे होईल ते होईल, आणि टेन्शन घेऊन तर काय होणार आहे. आपण आज आहे तर उद्या नाही. मस्त आहे तर आयुष्य एन्जॉय करा आणि त्या परिस्थितीला सामोरे जा. पुस्तकाचं महत्त्व ज्याच्या त्याच्या जागी ठीक असतं. खरा धडा तर तोच लक्षात राहतो जो आपली माणसं शिकवून जातात. प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरते अपयश येतं. माणूस खचून जातो, पण अशाही परिस्थितीत जो लढणे सोडत नाही तोच तो जिंकतो. जीवनात व्यस्त इतके राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि द्वेषासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे, कारण जीवनात रिकामा माणूस सर्वात जास्त दुःखी असतो. माणसाची ओळख ही त्याच्या संस्कारांमधून होते. महाग कपडे तर दुकानातले पुतळेही घालतात. अपयश आलं म्हणून कधीच हार मानू नका. पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा, कारण कधीच हार न मागण्याची जिद्द एक दिवस तुमच्या जिंकण्याचं कारण बनते. आयुष्यात निंदा व टीका झाल्याच पाहिजे. रोजच स्तुती होत राहिली की प्रगतीचा मार्ग बंद होतो व गर्विष्ठीचा मार्ग सुरू होतो. एखाद्याच्या चेहऱ्यावर दुःख पुसता आलं तर जरूर पुसा,
कारण यावेळी हिशोब पैशाचा नाही तर कर्माचा होतो. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो. लक्षात ठेवा, भरकटण्यासाठी खूप गोष्टी आहेत. स्वतःला सावरायला वेळ लागतो. आजूबाजूला खूप लोक आहेत, आपले ओळखायला वेळ लागतो. बिघडायला जास्त वेळ लागत नाही, सुधरवण्यासाठी वेळ लागतो. सोडून दिलं आज तर काही प्रॉब्लेम नाही, पण प्रयत्न करून स्वप्न पूर्ण करायला वेळ लागतो. तुम्ही कसे दिसता याने फरक पडत नाही, तुम्ही जसे आहात तसेच स्वतःला ॲक्सेप्ट करायला शिका. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. आंधळा माणूस एका मंदिरात गेला. मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय, देवाला बघू शकणार का? आंधळा म्हणाला, काय फरक पडतोय, माझा देव तर मला पाहतोय ना. स्वतःच्या क्षेत्रात मोठे व्हायला शिका. दुसऱ्याच्या दरबारात कितीही काम केले तरी आपण फक्त तिथे नोकर म्हणू शकतो, असं मालक नाही. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा, कारण मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात. प्रत्येकाला आपण कसे आहोत हे सांगत बसू नका, कारण प्रत्येकासाठी आपण चांगले नसतो आणि जे आपल्याला चांगले ओळखतात त्यांना सांगायची गरज लागत नाही. आपण किती दिले हे महत्त्वाचे नाही, तर देताना आपण किती प्रेमाने दिले हे महत्त्वाचे आहे. आयुष्यात काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. सगळ्या धरून ठेवल्या की पसारा होतो, गोष्टींचाही आणि आयुष्याचाही. मनात कितीही ठरवलं कोणावर भरोसा नाही ठेवायचा, तरी माणुसकी आपल्याला विश्वास ठेवायला भाग पाडते. नका कोणावर रुसू, नका अबोलं धरून बसू. नित्य ठेवा चेहऱ्यावर हसू. आपले जीवन हे घटकाभराचे, आज असू तर उद्या नसू. इज्जत ही मागून मिळत नाही, तर ती कमवावी लागते आणि ती कमवण्यासाठी आयुष्यात काहीतरी वेगळं करावं लागतं. विसरण्याची सवयसुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण सर्व काही आठवलं तर माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही. आयुष्याची गणितं खरं तर बोटावर सोडवण्याइतकी सोपी असतात, पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्ख्या हिशोब चुकून जातात. ओळखीने मिळालेले काम काही वेळापुरतंच असतं, पण लक्षात ठेवा, कामामुळे मिळालेली ओळख ही आयुष्यभर राहते. ज्ञानी असूनही जर आपल्यामध्ये अहंकार असेल तर प्राप्त केलेले ज्ञान हे विष बनते, परंतु प्राप्त केलेल्या ज्ञानामुळे जर आपल्यामध्ये नम्रता आली असेल तर ते ज्ञान अमृत म्हणून असे म्हणता येईल आपल्याला. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला काय फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकवण्यासाठी फायदा होतो. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण अशा कोणाकडून न करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा असतो. प्रेम फुकट आहे म्हणून कोणावरही करायचे नाही, एकावरच करायचं, पण जीवापाड करायचं. यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे. निगेटिव्ह लोकांपासून नेहमी दूर राहा, कारण अशी लोक मदतीच्या वेळीसुद्धा काहीतरी प्रॉब्लेम तयार करतात आणि बहाणा करतात. वास्तवाचा विचार करून जगण्यात खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगातील मांडलेला देखावा असतो. आयुष्यात पैशाला खूप महत्त्व आहे, कारण श्रीमंताच्या घरावर कावळा जरी बसला तरी तो मोर दिसतो आणि गरिबाचा पोरग उपाशी असलं तरी तो चोर दिसतो. आयुष्य चेहरा सुंदर असेल किंवा नसेल, पण श्रद्धा आणि मन शुद्ध असायला हवे. चेहरा दिसला तर विसरतो
पण चांगले शब्द आणि मन कधीच विसरत नाही. आयुष्याच्या प्रवासात आत्मविश्वास तुमचा पाठीराखा असतो. शांत राहणे याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा वास्तविकतेचा. इतकाही कशामागे पळू नये की पायाऐवजी मन थकेल. विचार त्यांचाच करावा जे आपला विचार करतात. कधीकधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं खूप चांगलं असतं. सुखी असण्यासाठी समाधानी असायला हवं. काही त्रास सांगायचे नसतात, फक्त भोगायचे असतात. भावना जास्त व्यक्त केल्या की त्यांना किंमत उरत नाही. आईशिवाय घर अपूर्ण असतं तर बापाशिवाय आयुष्य. ज्याने वाईट वेळ पाहिली आहे ते इतरांची वाईट करू शकत नाही. आवडती व्यतिरिक्त चुकली तरी सांभाळून घ्यावंच लागतं, कारण चुकापेक्षा व्यक्ती जास्त महत्त्वाची असते. उपवास करून जर सगळ्या इच्छा पूर्ण होत असत्या तर आज उपाशीपोटी झोपणाऱ्या गरीबही हा सर्वात जास्त श्रीमंत असता. कधीकधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. हा जगातील सर्वात जादूगार आहे, जो एका क्षणात आपले कोण आणि परके कोण दाखवून देतो. ते म्हणजे संकट. आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहू शकतो, पण मागे जाता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. स्वतः जिंकायचे आहे की दुसऱ्याला हरलेले पाहायचे आहे हे आधी ठरवले पाहिजे, कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हरलेले पाहून आनंद मिळतो. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. आयुष्यात प्रॉब्लेम हे येतच राहणार. त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणे महत्त्वाचं आहे. पाठीमागे शिव्या घालणारे आणि तोंडावर गोड बोलणारी माणसं शक्य तेवढे लांब असलेली बरे असतात. उगवता सूर्य आपला स्वभाव हा सूर्यासारखा ठेवा. सूर्याला उगवण्याचा अभिमान नसतो आणि मावळण्याचा अपमान नसतो. टीका करणाऱ्यांना बोलू द्या, नाहीतर तुमचा फुकटचा प्रचार बंद होईल. लाखांची सोबत असून काहीच उपयोग नाही. एकच असावा, पण लाखात मोलाचा असावा. सांभाळून ठेवलेली एखादी वस्तू आणि लक्षपूर्वक ऐकलेली गोष्ट कधी ना कधी कामी येतच असते. आयुष्यात खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा एकमेकांना साथ व स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत असलेली कधीही बरं. निगेटिव्ह लोकांपासून नेहमी दूर राहा. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात. माणूस हा असा प्राणी आहे जो आयुष्यभर पैशासाठी धावून आरोग्य गमावतो आणि म्हातारपणी आरोग्यासाठी सर्व पैसा गमावतो. विशेष म्हणजे तो वर्तमानात भविष्याची चिंता करतो. वर्तमान आणि भविष्य दोन्ही गमावतो. तो असं जगतो की त्याला वाटते की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधीच जगलाच नाही. दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं बंद होतं. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न मिळत नाही. म्हणून रहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. ज्याला हे सगळं सहजरित्या मिळते त्याला त्या गोष्टीचा जाणीव नसतो किंवा जपता येत नाही. परंतु ज्याला जाणीव आणि जपणं दोन्ही जमते त्याला काहीच मिळत नाही. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती पाहिजे. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात. जगण्याच्या पुढे कायम स्वप्न हरलेली असतात. आयुष्याच्या परीक्षेत पास होण्यासाठी दुःखाचं व्याकरण विसरावं लागतं. शने शने वाटे स्वामी नामाचा आधार, स्वामी संग धरता कोण राहील निर्धार. इतरांच्या नजरेत चांगलं होण्यासाठी आवडत्या व्यक्तीच्या नजरेत वाईट होऊ नये. प्रत्येक चांगल्या गोष्टीची प्रथम चेष्टा होते, नंतर विरोध होतो आणि शेवटी स्वीकार. जे टाळणे अशक्य, दे शक्ती
ते सहाय्या, जे शक्य साध्य आहे निर्धार कराया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी स्वामी राया. परिस्थितीचा अर्थ लावता आला नाही की माणसाची मनस्थिती स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करते. आनंदात मग्न असणारी हसणारी माणसं वेगवेगळी दिसतात, पण दुःखात चेहरा सारखाच दिसतो. स्वामींवर विश्वास ठेवा, कधीकधी ते सुद्धा भेटतं ज्याची आपण कधी अपेक्षासुद्धा केलेली नसते. स्वामी सांगतात, जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात, त्यात आपण स्वतःला सावरणं महत्त्वाचं असतं. जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते, तसं आपण फक्त खंबीर राहणं महत्त्वाचं असतं. नेहमीच उत्तरे उत्तराच्या स्वरूपात नाही मिळत. काही अनुभव असतात उत्तरांना घेऊन दडलेले. स्वामी सांगतात, मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं. अपेक्षांना वस्तुस्थितीची जाणीव झाली की त्याही मर्यादित राहणं पसंत करतात. प्रत्येक दिवस ही ईश्वराची अक्षर भेट. प्रत्येक दिवस आणतो एक नवनीत, एक अक्षर निवेश, एका नवा अक्षर अनुभव. आनंदाने त्यास आलिंगन द्यावे अन सुप्रभाती सुख अनुभवावे. स्वामी सांगतात, संघर्ष थकवणारा आहे, पण आपल्याला बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवतो. जर तुम्ही इतरांसाठी देवाला प्रार्थना करण्याची सवय लावाल, तुम्हाला स्वतःसाठी कधीही प्रार्थना करण्याची गरज नाही. जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे. स्नेह एकदाच जुळतो. स्नेहाचा धागा फार नाजूक असतो. एकदा तुटला की परत जोडता येत नाही, आणि जरी जोडला तरी गाठ राहते कायमची. फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो. बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो. त्यालाच जीवन म्हणतात. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नातीसुद्धा बोलती होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मग मुखेही बोलू लागतात. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो, यावर तुमचा विश्वास असेल तर डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो, यावर सुद्धा विश्वास ठेवायला हरकत नाही. वजन वाढल्यावर काय करायचं? उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम करायचा, मनाचं वाढलं तर ध्यान करायचं, आणि धनाचं वाढलं तर दान करायचं. स्वामी आपल्याला सांगतात, जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हारलो तर आपली माणसं सोडून जातात. स्वामी म्हणतात, नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात, आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी दिसेल. त्यामुळे आपण कुठल्याही अडचणीत कायम सकारात्मक विचार केला पाहिजे. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरीही नीतीने मांडलेला डाव आणि ठरलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो. स्वामी सांगतात, जिथे प्रयत्न चांगले केले जात असतात तिथे नशिबालाही दुय्यम भूमिका स्वीकारून प्रयत्नांना योग्य तो सन्मान द्यावा लागतो. रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या, कारण आयुष्य वेळेची वाट पाहत नाही. स्वामी सांगतात, माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते, आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते. वाईट गोष्टी आपोआप उगवतात, परंतु चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्याच लागतात. लहानपणी प्रवासात झाडे मागे पळत असल्याचा भास होतो. मोठेपणी सुखाच्या बाबतीत तसेच होत राहते. वास्तविक दोन्हीही तिथेच असतात, धावत फक्त आपण उगाच असतो. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत स्वामी आहेत असं समजून चालत राहा. सुखाचा आनंद कधी एकट्याला घेता येत नाही. आपली माणसं त्यात सामावून घेतली की सुखाचा आनंद दुप्पट होतो. श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका, तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा. ज्यामुळे मोठे झाल्यावर त्यांना वस्तूचं महत्त्व आणि मूल्य कळेल, किंमत नाही. स्वामी म्हणतात, आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी फसवणारी माणसं भोवताली आहेत, पण ते फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृतीच चोरू शकतात.
त्या निर्माण करण्याची तुमच्यातील कला, शक्ती, ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना, हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात. कर्तव्याच्या वाटा कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातील दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं. ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते. जगात किती प्रकारचे आनंद असले तरी त्यातील सर्वात मोठा आनंद आपण समोरच्या व्यक्तीला ओळखलं हाच असावा. त्यात अहंकाराची तृप्ती असते, म्हणून तो आनंद सर्वश्रेष्ठ असावा. जगण्यात स्वाभिमान नको, वृत्ताचा अभिमान नको, लाचारी कुणाची कर्तृत्वावर असो ताठ मान. उंच उंच रोवावे झेंडे गगनपारी, घट्ट रोवूनी पाय मात्र असावे जमिनीवरी. भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं. त्यासाठी जीवनात वाढण्याआधी रुजावं व चमकण्याआधी झिजावं लागतं. आलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन व मिळालेली वागणूक जे शिकवते ते कुठलीच पदवी शिकवत नाही. सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल. सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखी काय देणार देव? रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठराखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगली आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते. स्वतःच्या खिशात लाखोंचा खळखळाट असावा, पण त्यामागे गरिबाच्या एका रुपयाचाही तळतळाट नसावा. स्मरण आणि विस्मरण या दोन्ही गोष्टी माणसाच्या जीवनात फारच गरजेच्या असतात, कारण या दोन्ही गोष्टींचा जर जीवनात ताळमेळ नीट लावता आला तर चांगल्या प्रकारचे जीवन जगण्यात त्या फार महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असतात. स्मरण चांगल्या गोष्टींचे जीवनात राहिले तर त्या गोष्टींचे स्मरण करून जीवन सुखात जगता येत असते आणि जीवनात आलेल्या वाईट अनुभव व प्रसंगांचे अपमानाचे विस्मरण करता आले तर कष्ट व पीडा रहित जीवन जगता येत असते. त्यामुळे जीवनात स्मरण आणि विस्मरण दोन्ही महत्त्वाचे असते व या दोन्हीवर जर आपण प्रभुत्व मिळवून जर त्याचा जीवन जगण्यासाठी योग्य प्रकारे वापर केला तर जीवन सुखी, आनंदाने व समाधानी होऊन जगता येते. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सल्ला देते म्हणजे ती व्यक्ती स्वतःला समजूतदार समजते असे नाही, तर त्या व्यक्तीला स्वतः केलेल्या चुकांचा पूर्णानुभव असतो. आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोर जाण्याचं बळ मिळतं. जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल. संस्काराच्या तालमीत डाव शिकलेला माणूस सहजासहजी हार मानत नाही. 2 अक्षरांचे लक, 2.5 अक्षरांचे भाग्य, 3 अक्षरांचे नशीब उघडण्यासाठी 4 अक्षराची मेहनत उपयोगाला येत असते, पण 1 अक्षराचा मीपणा माणसाचे जीवन नष्ट करतो. समर्थक कमी झाले तरी चालतील, पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नये, कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो. आयुष्यात यश मिळेल तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत. नेहमी सत्याच्या मार्गाने चला. या मार्गाने अपघात कमी होतात, कारण या मार्गाने येणाऱ्यांची संख्या फार कमी असते. नीतीने व प्रामाणिकपणे वागणाऱ्या माणसाला समाजात दुःख आणि त्रास हा नेहमीच मिळत असतो. आधार अशा व्यक्तीचा घ्या ज्या व्यक्तीला तुमच्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीच्या आदराची गरज भासत नाही. उगीच विनाकारण कोण कुणाच्या आयुष्यात येत नाही. आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते. आयुष्यात बऱ्याच ठिकाणी अश्रूंपेक्षा तुमचं खंबीर राहणं जास्त महत्त्वाचं असतं. एकदा स्वतःहून स्वतःला खुश ठेवण्याची सवय लागली ना की मग कुणी सोबत नसलं तरी दुःख होत नाही. स्वतःवर प्रथम विश्वास ठेवा, कायम आनंदी राहाल. घाबरू नकोस,
तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझे वाईट कधीच होणार नाही. तुमचं स्पष्ट बोलणं काही लोकांना खटकत असतं, म्हणून सुद्धा अशी लोक तुमचा तिरस्कार करत असतात. त्यापासून थोडं आपण लांबच राहिलं पाहिजे. कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतातच. फक्त असावा लागतो थोडा संयम. लिहिताना जपावे ते अक्षर मनातले, रडताना लपवावे ते पाने डोळ्यातले, बोलताना जपावे ते शब्द ओठातले आणि हसताना विसरावे दुःख जीवनातले. जीवनात दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते, फक्त आपल्या मनामध्ये चांगली भावना पाहिजे. वाईट कसं वागावं यासाठी मनुष्याला शिक्षणाची गरज नसते, पण चांगलं कसं वागावं यासाठी शिक्षणाची गरज नक्की असते. नशिबाला दोष का द्यावा? स्वप्न आपले असतील तर प्रयत्नही आपलेच असावे. कोणी माझं वाईट करतोय हे त्यांचे कर्म, मी कोणाचे वाईट करणार नाही हा माझा कर्म. जी माणसं समजावूनसुद्धा समजत नाहीत अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा. या ब्रह्मांडात अव्यवस्था आणि गोंधळाचे नव्हे तर कायदा किंवा नियमाचे वर्चस्व असते. अन्यायाचे नव्हे तर न्यायाचे राज्य चालते. न्यायाच आयुष्याचा गाभा आत्मा असतो. या विश्वाच्या आध्यात्मिक शासनाला आकार देणारे चालक बळ म्हणजे भ्रष्टाचार नव्हे तर सद्गुण, सदाचार. म्हणून ब्रह्मांडात जे चालेल आहे तेच योग्य आहे अशी स्वतःची रास्त समजून करून घ्यायला हवे. स्वतःला योग्य मार्गावर आणण्याच्या प्रक्रियेत आपल्याला दिसून येते की आपण गोष्टी आणि इतर व्यक्तीबद्दलचे आपले विचार बदलले म्हणजे त्यांचे आपल्याबद्दल असलेल्या विचारातही परिवर्तन घडून येते. या सत्याचा पुरावा प्रत्येक व्यक्तीत आढळत असतो. या सत्यामुळे आपल्याला पद्धतशीरपणे अंतर्मुख होऊन आत्मविश्लेषण करणे सोपे जाते. आपण आपल्याला विचारात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणतो, तर त्याच्या परिणामी आपल्याला जीवनातील भौतिक परिस्थितीमध्ये किती झपाट्याने रूपांतर घडून येते हे पाहून आपण आश्चर्याने थक्क होऊन जाऊ. आपण असे समजतो की आपले विचार आपल्याला मनातून गुप्त होऊ शकतात, पण ते तसे गोपनीय राहू शकत नाही. आपले विचार लवकरच सवयीने रूप धारण करतात आणि सवयीने ठोस आकार मिळतो परिस्थितीच्या घटनांच्या रूपात. अधम आणि नीच विचार लवकरच मद्यपानाच्या आणि रागाच्या कडकवटेपणाच्या सवयीच्या रूपांतरित होतात आणि या सवयी दुःखाच्या आणि विनाशाच्या परिस्थितीचे रूप धारण करतात. विचार आणि विचार मग ते कोणत्याही रूपाचा असो, गोंधळ टाकणाऱ्या, थकवून टाकणाऱ्या सवयी लावतो आणि या सवयी आपले लक्ष विचलित करण्याचा बनतात आणि त्या विपरीत परिस्थितीत निर्माण करतात. भय, शंका आणि अनिश्चिततेचे विचार दुबळ्या आणि चंचल सवयी लावतात आणि या सवयी अपयश, दारिद्र्य आणि परिधानाचा निर्माण करतात. आळशीपणाचे विचार अस्वस्थतेच्या आणि अप्रामाणिकतेच्या सवयी लावतात, ज्याच्यातून निर्माण होणारी अनारोग्यग्रस्त परिस्थिती गरिबीकडे नेते. तिरस्काराचे आणि धिक्काराचे विचार इतरांवर दोषारोपण करण्याचा आणि हिंसेच्या सवयी लावतात, ज्यांच्यातून इजा होण्याची आणि छळ होण्याची परिस्थिती आकारला येते. कोणत्याही प्रकारच्या स्वार्थी विचारांमुळे स्वार्थी आणि अंमलतावाई सवयी लागून येते, त्यातून क्लेशकारक विपत्ती ओढतात. तर दुसरीकडे कोणत्याही प्रकारच्या सुंदर विचारातून दयाळूपणाच्या, सुहृदतेच्या सवयी लागतात, ज्या मनमिळावू, आनंदी आणि सौख्यपूर्ण परिस्थितीत परावर्तित होतात. जुनशील आणि रचनात्मक विचार नेमस्तकाचे, संजयाच्या, आत्मसंयमाच्या सवयी लावतात आणि त्यातून विश्वास आणि शांतमय परिस्थिती निर्माण होतात. धाडसाचे, आत्मनिर्भरतेचे, निर्त्यागाचे विचार शक्तिशाली आणि उत्पादक सवयी लावतात आणि त्यातून यश, मुबलकता आणि स्वातंत्र्याची परिस्थिती निर्माण होते. उत्साही विचार स्वच्छतेच्या आणि उद्यम करण्याच्या, परिश्रम करण्याच्या सवयी लागतात आणि या सवयीतून सुखद आणि आनंददायी परिस्थिती निर्माण होते. मृदू आणि क्षमशील विचारातून
सौम्यतेच्या, मृदुरतेच्या सवयी लागतात, ज्याच्यातून सुरक्षित आणि निरामय आरोग्यप्रस्त परिस्थिती निर्माण होतात. प्रेममय आणि निस्वार्थी विचारातून इतरांसाठी स्वतःचा विचार न करण्याचा निस्वार्थ सवयी लागतात, ज्या सवयीतून निश्चित, खात्रीशीर आणि चिरकाल टिकणारी समृद्धी आणि खरी संपत्ती प्राप्त होते. विशिष्ट विचारसरणी सातत्यपूर्ण असली, ती टिकून राहत असली, तर मग ती चांगली असो व वाईट, त्याचा प्रभाव आपल्या चारित्र्यावर व परिस्थितीवर पडल्याशिवाय राहत नाही. आपण आपल्या परिस्थितींना प्रत्यक्ष निवडू शकत नाही, हे खरे, परंतु आपण आपल्या विचारांची तर निवड करूच शकतो आणि त्याद्वारे अप्रत्यक्षपणे तरी खात्रीशीरपणे आपण आपल्या परिस्थितीला आकार देत असतो. निसर्ग आपल्याद्वारे आणि आपल्यासोबत कार्य करीत असतो आणि ज्या विचारात आपण जास्त रममाण होत असतो त्यांना निसर्ग वास्तवात साकार करीत असतो. अशा संधी तो आपल्याला उपलब्ध करून देत असतो की ज्यांच्यामुळे चांगले आणि विधातक दोन्ही विचार आपल्याला मनाच्या पृष्ठभागावर सपाटीकरण द्यायला मदत होत असते. आपण जसे नकारात्मक आणि विघातक विनाशक विचाराचे कार्याचे थांबवतो, तसे संपूर्ण विश्व आपल्या प्रती मृदुस्व धारण करते आणि ते आपणास मदत करायला सज्ज होते. आपण आपल्या दुर्बल आणि रोषदेष्टी विचारांचा त्याग करतानाही सगळीकडून अशा संधी आपल्याला मदतीला धावून येतात की ज्या आपल्याला ठाम, दृढ, निर्धार, बळकटी देतात. आपण चांगल्या विचारांचे सर्वधन करायला लागतात. कोणतेही दुर्दैव, कठोर नियती आपल्याला दुःख आणि लाजास्पद स्थितीत बांधून ठेवू शकत नाही. हे विश्व हे जणू आपल्या हातात कॅलिडोस्कोप असे त्या परिस्थितीला प्रत्येक क्षणाला आपल्यासमोर विविध रंगाच्या मिश्रणाच्या आकृत उभ्या करीत असतो, ज्या आपल्याला सतत बदलत्या विचारांशी जुळणाऱ्या असतात. तुम्ही तेच बनाल जे तुमच्या बनायला आहेत. अपयशाला त्याचे खोटे समाधान त्या गरीब बिचाच्या बाह्य परिस्थिती नामक शब्दात शोधू द्या, परंतु आत्मा त्याच निषेध करतो. आत्मा मुक्त असतो, तोच वेळेला मुठी धरतो, तो स्वबळावर विजय मिळवतो, तो संधी किंवा योगायोगात मनवणाऱ्या फसव्या बडाईखोरावर दहशत बसवतो आणि जुलमी परिस्थितीला तिच्या सिंहासनावरून पदच्युत्या करून आपल्या दास बनवतो. मानवी इच्छा ते अदृश्य बळ अमर आत्म्याचे बालक असे, जे वाटेतील पाण्याशील अडथळ्यांची भिंती बेधून त्यांच्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग शोधू शकतो. उशीर लागल्यास उदीर बनू नका, तर त्या समजदार माणसाप्रमाणे वाटचाल करा की ज्या हे कळत नसेल की तेव्हा आत्मा उन्नत होऊन आदेश देतो, तेव्हा अगदी देवही त्याचे पालन करायला सज्ज असतात. विचारांचा प्रभाव आरोग्य आणि शरीरावर आपल्या पडत असतो, तर मानवी शरीर हे एक नाजूक आणि लवचिक उपकरण असते. त्याच्यावर ज्या विचारांचा प्रभाव पडतो त्याला ते तत्परपणे प्रतिसाद देत असतात. जसं आपण आपला देह हे शरीर आपल्या मनाचा दास असते, ते मनालाही विचारांची अंमलबजावणी करीत असते. मग ते विचार काळजीपूर्वक, हेतुपूर्वक निवडलेले असतात व आपोआप स्वयंकरपूर्ण व्यक्त झालेले असतात. हे विचार आरोग्यदायी नसेल, वाईट असेल, तर त्यांची आज्ञा पाळून हे शरीर वेगाने आरोग्याच्या दिशेने वाटचाल करू नाश पावते. तर आनंदी आणि सुंदर विचारांशी आदेश दिला म्हणजे शरीरही सौंदर्यपूर्ण आणि तारुण्याने नटते. परिस्थितीप्रमाणे रोग असतो, व्याधी असतो व आरोग्य दोन्हीही मूळ विचारात खोलवर रुजलेले असतात. रोगिष्ट विचार रोगिष्ट आजारी शरीरातून व्यक्त होत असतात. हे माहीतच आहे की भीतीचे विचार व्यक्तीला बंदुकीच्या गोळीच्या वेगाने ठार करतात आणि ते आजही हजार लोकांना ठार करीत आहेत. कमी वेगाने का होईना, परंतु हमखासपणे. जे लोक रोगाच्या भीतीने छटकपट असतात त्यांना ते रोग हमखास होतोच. चिंता, काळजी एक झटक्यात सगळ्या शरीरातील चैतन्य हिरकावून घेते आणि त्यामुळे शरीर कोणत्याही रोगाला सहज बळी पडू शकते. अशुद्ध विचारांचा परिणाम शरीरावर दिसून आला नाही तर त्याच्यामुळे लवकर आपली चेतनसंस्था प्रभावित होते. बलशाली, शुद्ध आणि आनंदी विचार शरीरात नवीन चैतन्य आणि उत्साहाची लाट आणतात. हे शरीर एक अत्यंत नाजूक
आणि लवचिक उपकरण असते आणि जे त्या विचारांची प्रभावित होते त्याला तत्परतेने प्रतिसाद देते. आपल्या विचारसरणीच्या सवयी, ठराविक विचार करण्याची पद्धत शरीरावर स्वतःची चांगली वाईट छाप सोडत असते. लोक जोपर्यंत अशुद्ध मलिन विचाराचा मनोभाव जोपास राहतात तोपर्यंत त्याचे रक्त अशुद्ध आणि दूषित विषारी बनून राहते. स्वच्छ निर्मळ हृदयामुळे मनात चांगल्या विचारांनी रुंजी घातल्यामुळे जीवन आणि शरीर स्वच्छ राहते, तर अशुद्ध बिघडलेले विचार शरीराला आणि आयुष्यालाही मलिन करून टाकतात. विचार म्हणजे कृती, जीवन आणि अभिव्यक्तीचे उगम स्रोत. या स्रोताचे पावित्र्य, शुद्धता कायम ठेवा, म्हणजे सगळे काही मंगलमय होऊन जाईल. जे लोक आपल्या विचारात परिवर्तन घडवून आणतात त्यांच्यासाठी केवळ आहारात बदल करून काही साध्य होत नाही, कारण मुळात जेव्हा आपण विचार पवित्र आणि शुद्ध असतात तेव्हा आपल्या अशुद्ध अन्न खाण्याची इच्छाच होत नाही. विचार शुद्ध स्वच्छ असेल तर आपोआप शुद्ध सवयी लागतात. ज्यांनी आपले विचार बदलशाली आणि शुद्ध केले आहेत ते इतरांचे वाईट चिंतूच शकत नाही. तुम्हाला जर तुमचे शरीर परिपूर्ण व्यवस्थित ठेवायचे असेल तर तुमच्या मनावर लक्ष ठेवा. जर तुम्हाला तुमच्या शरीराला नवलपिल्लक्षक करायला असेल तर तुमच्या मनाला सुंदर बनवा. द्वेष, ईर्ष्या, नैराग्य, उद्वेग, मत्सर हे सगळे विकार शरीराचे आरोग्य हिरावून घेऊन त्याला बैडोल बनवतात. चेहऱ्यावर उद्विग्नतेचा भाव आपोआप येत नसतात. वाईट विचारात चेहऱ्याला दुर्बलतेने बनवतात. मनातील दुःख, अभिमान आणि मूर्खपणाचे विचार चेहऱ्यावर सुरकुत्या आणतात. मी एका अशा स्त्रीला ओळखतो जिचा चेहरा वयाच्या 96व्या वर्षीही एका निष्पाप बालकरीसारखा दिसतो. दुसरा एक माणूस माझ्या ओळखीचा आहे जो अजून मध्यम वयाचा असूनही त्याचा चेहरा सुरकुत्यांनी भरून गेला आहे. त्या स्त्रीचा निरागस चेहरा आशादायी आणि प्रसन्न विचाराचा परिणाम आहे. जर दुसऱ्यांच्या चेहऱ्यातून त्याचे आत्मिक दुःख आणि असमाधान व्यक्त होते, तुम्ही जोपर्यंत तुमच्या खोलीची दारे खिडक्या उघडून वाऱ्याला आणि सूर्यप्रकाशाला जिथे तुमचे मुक्त प्रवेश आहे तिथे येऊ देत नाही तोपर्यंत तुम्हाला ते स्थळ प्रसन्न वाटणार नाही. त्याचप्रमाणे जेव्हा मनात आनंद, शुभेच्छा आणि प्रसन्नतेच्या विचाराचा मुक्त वावर असतो तेव्हा शरीर बळकट बनते आणि चेहरा तेजस्वी, आनंदी आणि टवटवीत बनतो. वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतात, परंतु काहींच्या चेहऱ्यावर त्या सहानुभूती असलेल्या असतात, तर काहींच्या कणखर आणि शुद्ध विचारांमुळे तर इतरांच्या चेहऱ्यावर नकारात्मक भावना सुरकुत्या कोरत असतात. हा भेद कोणालाही स्पष्टपणे ओळखता येत नाही. ज्यांनी सदाचाराने आपले जीवन व्यतीत केलेले असते त्यांच्यासाठी त्यांचे मृदुस्व प्रत्यगरे म्हणजे हळुवारपणे, शांततेने आणि मृदुलतेने आपलेली परिपक्वता जणू मावळत्या सूर्याची आभा. नुकतेच मी एका परतविलेल्या तत्वचिंतकाला तो त्याच्या मृत्यूशय्येवर आणताना भेटतो. त्याचे वय फक्त वर्षांनी वाढले हो एवढेच. एरवी जो तितक्या माधुरतेने आणि शांततेने जगाला तितक्याच माधुर्याने आणि शांततेने तो मरण पावला. देहाच्या आधाराला पळून लावणारा प्रसन्न आणि आनंदा विचारासारखा दुसरा वैद्य कोणताच नसतो. दुःख आणि नैराश्याच्या काळ्या छाया सद्भुतवाच्या आत्वशक आणि विचारांचा दूर होतो. सतत वाईट इच्छा बाळगणे, संशय आणि ईर्ष्यायुक्त उपासावृत्तीने जगणे म्हणजे स्वतःच बनवलेल्या तुरुंगात स्वतःला कोंडून घेणे होय. परंतु नेहमी इतरांचे भले चिंतणे, सगळ्यांशी प्रसन्नतेने वागणे, धीर धरून इतरांमधील चांगले गुण हेरणे अशा निस्वार्थ विचारांमुळे स्वर्गाची दारे उघडली जातात. जो माणूस दिन प्रतिदिन अनेक जीवाबद्दल शांतीचे विचार करतो त्याला आत्मा शांती लाभते. विचार आणि हेतू तुमचा एकदम बरोबर ठेवा. जोपर्यंत एखादा हेतू विचारांशी जोडला जात नाही तोपर्यंत कोणतेही बुद्धिपूर्ण यश सिद्धी प्राप्त होत नाही. बहुतेकांच्या बाबतीत असे घडते की ते त्यांच्या विचारांच्या लाटेला जीवनरूपी सागरात वाहून जाऊ देत नाहीत. हैष्यपुण्य आयुष्यात कोणतेही लक्ष नसणे हा दुर्गुण आहे. ज्यांना आयुष्यात
विनाशापासून आणि संकटापासून दूर राहायचे आहे त्यांनी स्वतःच्या विचारांचा असे वाहून भरकटून जाऊ देऊ नका. ज्यांनी आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित केलेले नाही ते सहजपणे किरकोळ चिंता, काळज्या, भीती, त्रास आणि आत्मदयेला बळी पडतात. या सगळ्या भावना दुर्बलता सुचवतात. ही दुर्बलता हेतुपूर्वक केलेल्या गुणाप्रमाणे परंतु पूर्ण वेळेला मार्गाने माणसाला अपयश, समाधान आणि नुकसानाकडे नेते. कारण सामर्थ्यालाही उन्नत ब्रह्मांडात अशा कमकुवतपणाला अजिबात स्थान नसते. आपण आपल्या उशिराशी आणि एका योग्य दृष्ट्याशी जोपासना करायला हवी आणि त्यानंतर त्याच्या प्राप्तीसाठी सज्ज व्हायला हवे. ही बाब आपल्या विचारांच्या केंद्रस्थानी असायला हवी. हे उद्दिष्ट आपल्या त्या त्या वेळेच्या स्थितीनुसार एखादी आध्यात्मिक कल्पना असू शकते किंवा एखादी भौतिक वस्तू असू शकते. उद्दिष्ट कोणतेही असो, आपण आपल्या विचारांचे बळ एकटवून ते आपण आपल्या नजरेत ठेवायला हवे, बाबीवर एकाग्र करायला हवे. आपण त्या उद्दिष्टाला आपण आपल्या जीवनाचे परमोच्च कर्तव्य समजायला हवे आणि स्वतःला त्याच्या प्राप्तीसाठी वाहून घ्यायला हवे. तात्पुरत्या लहरी, इच्छाकामना आणि कल्पनामध्ये स्वतःला भरकटून देऊ शकते. हा स्वनियंत्रणाचा आणि विचारांवर लक्ष एकाग्र करण्याचा राजमार्ग असतो. या राजमार्गावरून वाटचाल करीत असताना आपल्यातील दुर्बलता आणि जोपर्यंत मात करीत नाही तोपर्यंत अनेकदा आपल्या हेतू साध्य करण्यात अपयशी येऊ शकते. तरीही या सगळ्या प्रयत्नात आपल्या चारित्र्याचे वाढलेले बळ हेच आपल्याला खऱ्या यशाचे निर्देशक असते आणि हे बळच आपल्या भावी शक्तीचा आणि यशाचा आरंभ बिंदू ठरतो. ज्यांना आपल्या आयुष्यात मोठे उद्दिष्ट बाळगण्याची भीती वाटते त्यांनी आपले विचार, आपले कर्तव्य अचूकपणे पार पाडण्यावर केंद्रित करावे. मग त्यांचे कार्य कितीही कमी महत्त्वाचे वाटत असले तरी हरकत नाही. केवळ असे करूनच आपल्या विचारांना एकत्रित करून त्यावर मनाला एकाग्र करून करता येते. असे केल्याने तो दृढ निर्धार आणि ती ऊर्जा प्राप्त होते की त्याच्या बळावर कोणतेही उद्दिष्ट प्राप्त करणे सहज शक्य होते. स्वतःच्या दुर्बलतांची जाणीव असलेला परंतु त्याच्या त्या सत्यावर विश्वास आहे की धीर धरून आणि सतत सराव केल्याने बल संचय करता येतो. असा आत्मा स्वतःचाच प्रयत्न करू लागतो आणि एक प्रयत्नाला दुसऱ्या प्रयत्नाशी जोड देत, धीर वाढवत, चिकाटी वाढवत, बळाला बळ जोडत सतत प्रगती करीत राहतो आणि शेवटी स्वतःचा दैव सामर्थ्य विकसित करतो. ज्याप्रमाणे शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेली व्यक्ती काळजीपूर्वक आणि चिकाटीने योग्य परीक्षण व्यायाम घेत आपली देहसृष्टी बलशाली करून बनवू शकते, त्याचप्रमाणे कमकुवत विचार करणारी व्यक्ती सतत योग्य विचारसरणीचा सराव करीत स्वतःला बलवान बनवू शकते. जीवनातून हेतुशून्यतेला हद्दपार करणे आणि एखादे उद्दिष्ट निश्चित करण्याचा विचार करू लागणे म्हणजे त्या बलशाली लोकांच्या श्रेणीत प्रवेश करणे, ज्यांना हे समजत नाही की अपयशाला देखील यशाकडे नेणारी पायवाट आहे, जे सगळ्याच परिस्थितीतून आपल्याला दास बनवतात आणि जे कणखरपणे विचार करतात, निर्भयतेला प्रयत्न करतात आणि कुशलतेने यश साध्य करतात. एकदा जीवनातील आपले लक्ष निश्चित केले म्हणजे आपले डाव उजवीकडे न पाहता यांच्या प्राप्तीविषयीच्या शंका आणि भीतीला परिसपूर्वक मनापासून घालवून द्यायला हवे. कारण हे दोन विघटात्मक घटक असून ते आपल्याला प्रयत्नाची पातळी खालवतात. मग आपले प्रयत्न भरकटतात, ते प्रभावी आणि निरर्थक ठरतात. शंका आणि भीतींच्या विचारांची ना कधी साध्य झाले आहे ना हा काही साध्य होऊ शकते, ते नेहमीच आपल्या अपयशाचे नेतात. जेव्हा आपण शंका आणि भीतींचे विचार डोक्यावर काढू लागतात तेव्हा हेतू, ऊर्जा, कृती करण्याचे सामर्थ्य आणि सगळे बलशाली विचार काढता पाय येतात. आपण हे करू शकतो या जाणीवेतून इच्छाशक्ती उदयाला येत असते. शंका आणि भीती या जाणीवेचे या नाण्यामुळे शत्रू आहेत आणि लोक त्यांचे समूळ उच्चाटन करण्याऐवजी त्या विचारात मग्न होतात. ते पदोपदी आपल्या मार्गात अडथळे उभे करीत असतात. ज्यांनी
शंका आणि भयभीतपणावर विजय मिळवला आहे त्यांनीच अपयशावर विजय मिळवला आहे असे समजावे. त्यांच्या प्रत्येक विचाराला शक्तीचे पाठबळ लाभलेले आहे. सगळ्या अडचणी आणि अडथळ्यांना शूरपणे तोंड दिले आहे आणि त्यांना मार्गातून दूर सारले जाते. असे लोक योग्य वेळ पाहून आपल्या उद्दिष्टाचे बीज पेरतात आणि यथावकाश हे बीज भरभरून बहाराला येते आणि त्याला अशी फळे लागतात जी वेळेआधीच अपरिपक्व असतानाच गळून पडत नाहीत. हेतूला निर्भयतेने विचाराशी जोड लाभते तेव्हा ते विचार सृजनशलीत बळ बनतात. त्यांना हे कळत असते असे लोक फक्त भरकटणारे विचार आणि क्षणिक भावना संवेदना यांचे गाठोडे बांधून राहत नाही. ते यापेक्षा काहीतरी उच्च आणि बलशाली बनण्यास सज्ज असतात. जे हे करतात म्हणजे ते त्यांच्या हेतूतून निर्भयतेने विचारांची जोड देतात. ते सज्ज सतर्क बनतात आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला त्यांची मानसिक ताकद बनवतात. विचार उद्दिष्ट प्राप्ती यशातील एक घटक असतो. सगळे यश सगळ्या उद्दिष्टाची प्राप्ती मग ती उद्दिष्टे व्यावसायिक असोत, बौद्धिक असोत वा आध्यात्मिक जगातील निगडीत असोत, ती सगळी निश्चित दिशा दिलेल्याच विचारांचा परिणाम असतात. जसे तुम्ही हे जे यश मिळवता आणि जे मिळवण्यात तुम्हाला अपयश आले ते फळ सगळ्यात तुमच्याच विचारांचा थेट परिणाम असतो. या न्यायपूर्ण ब्रह्मांडाच्या व्यवस्थेनुसार समतोल ढासळणे म्हणजे संपूर्ण विनाश ओढवणे असा होतो. अशा ठिकाणी व्यक्तिगत जबाबदारी अमर्यादित असते. तुमची दुर्बलता आणि शक्ती, तुमची शुद्धता आणि मलिनता ही सर्वस्वी तुमची असते, जी इतर कोणाचीच नसते. त्यांना तुमचीच आमंत्रित केलेले असतात, इतर कोणी नव्हे. त्यामुळे साहजिक त्यात तुम्हीच बदलू शकतात, घडवू आणू शकतात. इतर कोणालाही ते जमणार नाही. तुम्ही स्थिती ही इतर कोणाची नसून सर्वस्वी तुमचीच असते. तुमचे दुःख, यातना तसेच आनंद आणि दुःख तुमच्या अंतर्गातून उपजत असते. तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही असता. तुम्ही जो विचार सतत करत तसे तुम्ही काय टिकून ठेवता यावर तुमचे लक्ष असते. जोपर्यंत दुर्बल मदत घेण्यास इच्छुक असत नाहीत तोपर्यंत शक्तिशाली लोकही त्यांची मदत करू शकत नाहीत. आणि जसे झाले तसे दुर्बलताने स्त्रप्रयत्नाने बलवान व्हायला हवे. इतरांमध्ये असलेल्या ज्या ताकदीचे त्यांना कौतुक वाटते ती ताकद त्यांनी स्वतःच प्रयत्न करून प्राप्त करून घ्यायला हवी. केवळ आपणच आपल्या परिस्थितीत बदल घडवून आणू शकतो. दमन करणारा आणि त्यांच्या दमनाखाली दबलेले हे दोघंही अजाणता नकळत या प्रक्रियेत एकमेकांना सहकार्य करीत असतात. जे एकमेकांना पीडा देत असतात. क्लेश पाचण्यातात आहेत असे दिसत असले तरी अप्रत्यक्षपणे ते स्वतःलाच पीडा देत असतात. एका परिपूर्ण न्यायालाच ते समजते की दमनाला बळी पडलेल्या दुर्बलतेचे आणि बळाचा चुकीचा वापर करणाऱ्या धमकतेच्या ताकदीचा एकच कायदा कार्य करीत आहे. परिपूर्ण प्रेमाला दिसून येते की या स्थितीला दोघेही परस्परावर यातना लादत आहे. त्यामुळे त्यापैकी कोणतेही धिक्कारास पात्र नाही. परिपूर्ण करुणा या दमनकर्त्याला तसेच त्याच्या दमनाला बळी पडलेल्या दोघांनाही आपल्या भोवपाशा घेते. ज्याने आपल्या दुर्बलतेवर विजय मिळवला आहे आणि आपले सगळे स्वार्थी विचार दूर सारले आहे असा माणूस या दोघांपैकी एकाच्याही बाजूने नसतो. म्हणून तो ना शोकांकरता असतो ना शोषित. असा माणूस मुक्त असतो. आपण केवळ आपल्या विचारांना उन्नत करूनच स्वतः उन्नती करू शकतो, विजय होऊ शकतो आणि यश सिद्धी प्राप्त करू शकतो. आपण आपल्या विचारांना उन्नत करण्याचे नाकारले तर आपण आपले चैतन्य हरवून एक दुर्बल, कंगाल आणि दुःखी व्यक्ती बनू जाऊ. आपण काहीही अगदी ऐतिहासिक गोष्टीसुद्धा मिळवण्यापूर्वी आपल्या विचारांना अत्यंत स्वार्थीपणाच्या आणि अतिभोगासक्तीच्या दरीतून वर नेत देण्यास उत्पन्न करीत असतो. यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपल्या संपूर्ण स्वार्थीपणाचा त्याग करायला हवा असे नाही, परंतु त्याचा आंशिक त्याग करायला हवा. काही प्रमाणात तो सोडायला हवा. जर आपल्यावर सतत उपभोग करायचा विचार
प्रभाव पडलेला असेल तर आपण ना स्पष्टपणे विचार करू शकतो ना पद्धतशीरपणे योजना आखू शकतो. आपण आपल्या सुप्त परीक्षेचा, सुप्त क्षमताचा, स्रोतांचा शोध घेऊन त्यांना विकसित करू शकणार नाही. परिणाम असा होईल की आपण हाती घेतलेल्या प्रत्येक उपक्रमात, कार्यात अपयशी ठरू. आपल्याला विचारांवर प्रामाणिकपणाने नियंत्रण ठेवण्याचा प्रारंभ न केल्यामुळे आपण आपली कामे चोखपणे हाताळून आपल्या जबाबदाऱ्या गंभीरपणे पार पाडण्याच्या स्थितीत असणार नाही. आपण स्वतंत्रपणे कृती करण्यास किंवा एकट्याने उभे राहण्यास पात्र ठरणार नाही, परंतु आपणच निवडलेल्या विचारांच्या मर्यादेत आपण अडकून पडू. काही प्रमाणात त्याग केल्याशिवाय कोणतीही प्रगती होऊ शकत नाही, कोणतेही यश मिळू शकत नाही. आपण जितक्या प्रमाणात आपले स्वार्थी आणि उपभोगाच्या विचाराचं मात करू आणि आपले मन आपल्या विकासाच्या योजनावर एकाग्र करू आणि आपला दृढ निर्धार आणि स्वावलंब बळकट करू, तितक्याच प्रमाणात आपल्याला आपले ऐहिक यश मिळत असते. आपण आपल्या विचारांचे जितके उन्नत करू, जितके विजयाच्या दिशेने जाऊ, सदाचारी आणि आशीर्वाद बनू, तितके महान यश आपल्याला साध्य करता येते आणि तितक्याच प्रमाणात आपली सिद्धी चिरतनत आणि कल्याणकारी बनू शकते. वरवर पाहता जरी कधीकधी असे दिसत असले तरी ब्रह्मांड कधीच हावरटपणाला, अप्रामाणिकपणाला आणि दुष्टतेला झुकते माप देत नाही. ते सदैव प्रामाणिक, उदात्त आणि सद्गुणी लोकांची मदत करते. प्रत्येक युगातील सगळ्या महान वृत्तीने हीच गोष्ट वेगवेगळ्या रीतीने आपल्याला सांगितली आहे आणि हे समजून घेऊन त्याची पडताळणी करून घेण्यासाठी आपल्याला सातत्याने स्वतःला सद्गुणी बनवावे लागेल आणि त्यासाठी आपल्याला विचारांना उंच पातळीवर न्याय लागेल. ज्ञानाचा शोध घेण्यावर किंवा जीवनातील आणि निसर्गातील संयम शिवाय समजून घेण्यावर जीवनाचा एक विचार केंद्रित केले जात आहे, तेव्हा बौद्धिक यश सिद्धी प्राप्त होते. काही वेळा असे यश गर्वाशी किंवा महत्त्वाकांक्षी जोडलेले जाते, परंतु असे यश या गुणधर्माला प्राप्त होते नसते. तो आपल्या दीर्घ आणि कष्टाने केलेल्या प्रयत्नांचा नैसर्गिक परिणाम असतो. आपल्या शुद्ध आणि निस्वार्थी विचारांची ती फलश्रुती असते. पवित्र महत्त्वाकांक्षाच्या पूर्ततेच्या सांगतेच्या रूपात आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होत असतात, जे सतत मनाशी उदात्त आणि पवित्र विचारांचा जोपासना करतात, जे सगळ्या पवित्र, निर्मल आणि निस्वार्थतेचे चिंतन करतात. त्यांचे चरित्र तितक्याच निशंकपणे शुद्ध आणि उदात्त बनते जितक्या निश्चिंतपणे सूर्य मध्यान्ही पारक्षतेची उंची गाठतो आणि चंद्रमा 16 कलांनी विकसित होतो. असे लोक परमसुखाच्या आणि प्रभावाच्या स्थितीला प्राप्त करतात. यश किंवा सिद्धी कोणत्याही प्रकारच्या असल्या तरी असे यश म्हणजे प्रयत्नाच्या शिखरावर ठेवलेला मुकुट असतो, विचारांच्या गळ्यात घातलेले विजयमाला असते. योग्य दिशेने केलेले विचार, निर्धार, आत्मनियंत्रण आणि सदाचारपणा यांची मदत घेऊन आपण उत्तरोत्तर उन्नती करीत असतो. तर आळशीपणा, स्वतःवर ताबा न ठेवणे आणि वैचारिक गोंधळ यांच्यामुळे आपली अवनती, अधोगती होत असते. आपण या जगात यशाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहोचू शकतो आणि आध्यात्मिक प्रांतातील अगदी उदात्त उंची सरू शकतो आणि त्यानंतरही जर आपण उर्मट, स्वार्थी आणि भ्रष्ट विचारांच्या अधीन झालो तर एवढ्या उंचीवर देखील दुर्बलतेच्या आणि दुःखाच्या खोल गर्तेत घसरून पडू शकतो. केवळ सावध दक्ष राहूनच योग्य विचारांद्वारे यश मिळवता येते. अनेक जण यश मिळवण्याची शाश्वती वाट पाहू लागतात, असतानाच माघार घेतात आणि वेगाने अपयशाकडे जातात. सगळ्या प्रकारचे यश, सिद्धी, मग ते व्यावसायिक असो वा बौद्धिक किंवा आध्यात्मिक विचारातील असो, ते निश्चितच सुनियोजित विचारांच्या परिणमेत प्राप्त होतात आणि त्या सगळ्यांच्या मार्गे तोच नियम आणि तीच पद्धत कारणीभूत असते. फरक पडतो तो केवळ ध्येयसिद्धीचा, उद्दिष्टेचा आणि बाबीचा. ज्यांना थोडेफार यश हवे असेल त्यांना थोडाफार त्याग करावा लागतो. ज्यांना जास्त यश हवे असेल त्यांना अधिक त्याग करावा लागतो. ज्यांना पराकाष्ठेचे यश
मिळवायचे असेल त्यांना तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्याग करावा लागतो. स्वप्न आणि आदर्श स्वतः निर्माण करावे लागतात. जे आपल्या हातात हृदयात एका सुंदर स्वप्नांची एका उदात्त आदर्शाची जोपासना करतात ते एक दिवस त्याला वास्तवात साकार करतात. या विश्वाला स्वप्न पाहणाऱ्यांनी वाचवले आहे. ज्याप्रमाणे या दृश्य जगाला अदृश्य शक्तीने चिटकून ठेवले आहे त्याचप्रमाणे मानवजात चुकांमधून शिकत असताना, सत्व परीक्षेने पार पडत असताना आणि वेदना भोगत असताना तिच्या एकाकी स्वप्नदृष्टांनी पाहिलेल्या सुंदर स्वप्नांनी तिथेच पोषण केले आहे. मानवजात तिच्या या स्वप्नदृष्टांना विसरू शकत नाही. त्यांच्या आदर्शांना ती पुसले जाऊ शकत नाही व त्यांना नष्ट होऊ देत नाही. कारण या आदर्शातच पावन जात जिवंत असते. तिला माहीत आहे की ही स्वप्ने हे आदर्श एक दिवशी वास्तवात साकार झालेले दिसतील. संगीतकार, शिल्पकार, चित्रकार, कवी, प्रेषित, साधू संत हे सगळे उद्याच्या विश्वाचे निर्माते आहेत. सर्वांचे वास्तुशास्त्रज्ञ आहेत. हे या जगात होते म्हणून ते सुंदर आहे. ते नसते तर ही कष्ट करणारी मानवजात नाश पावली असती. जे प्रत्येक त्या हृदयात एका सुंदर स्वप्नाला, एक उदात्त आदर्शाला जपतात ते एके दिवशी त्याला खरे करतात. कोलंबसने एका दुसऱ्या विश्वाचे स्वप्न पाहिले आणि त्याने त्या विश्वाला शोधून काढले. असेही तुम्ही तुमचं स्वप्न पाहू शकता आणि त्यालाही तुम्ही साकार करू शकता. आजचा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.